काही नाही, एवढे वर्ष आपण थांबलेलो, एवढे वर्ष आपण स्ट्रगल करतोय, अजून थोडे दिवस कंटिन्यू करू. मम्मी कांदा नाही तिकडे. मी ठरवलं मी रडायचं नाहीये, पण हा कांदा मला रडवतोय. आयुष्यात कोण ना कोण रडवणारा असतंच आणि रडण्याने डोळे साफ होतात असं सांगितलंय कोणीतरी. मग रोज रडणं चांगलं असतं, 2 टाइम रडत जावा. सॉरी, पण खरंच रडणे आयुष्यपत लिटरली लय घाण तिखट आहे कांदा. आणि मी सगळं सामान घेऊन आले आणि टोमॅटो विसरून आले चिप्सच्या नादात, कारण ते चुकून काकाने दुसरं चिप्स दिलं, त्याच्यासाठी मी भांडत होते तिकडं आणि टोमॅटो विसरून गेले. आणि मी पास्ता कशात बनवते आणि तुम्ही कशात बनवता हे मला सांगा. मी बनवती आहे कुकरमध्ये. कशी बनवते हे तुम्हाला मी दाखवते. रुको जरा सबर करो, अभी मैं कांदा काट रहा हूँ. आणि ताक प्या, उन्हाळा येत आलाय जवळ, ताक प्या, मस्त हायड्रेट राहा. आणि हे मसाले घेतलेले आहेत. हे आहे पास्ता मसाला, हे आहे मॅगी मसाला, हा कांदा लसूण मसाला आहे, लाल मिरची पावडर आणि हे हळद आणि चवीनुसार मीठ घ्या तुम्ही. आणि मी तिखट म्हणजे तुम्हाला तिखट आवडत असेल तर लाल पावडर जास्त घ्या, पण माझ्या घरी म्हणजे मम्मीला पण द्यायचं आहे, तर मम्मी कमी तिखट खाते म्हणून मी कमी तिखट बनवते. मग आणि जिंजर गार्लिक पेस्ट टाकायचं त्याच्यामध्ये. कुकरमध्ये तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकलेला आहे मी. म्हणजे मोस्टली मी तर काहीच नाही टाकत शक्यतो, कांदा बिंदा असं काहीच नाही टाकत, पण कांदा टोमॅटो आणि टाकलं पाहिजे जेणे की. फायनली माझा पास्ता रेडी झालेला आहे, बघू शकता. मम्मीला वगैरे पण देऊन आले पास्ता, मम्मीला देऊन आले. आणि आता मी खाते आणि मग आपण ज्या टॉपिकवर आज बोलणार आहोत त्यावर बोलूया. टॉपिकवर बोलायचं होतं आपल्याला, त्या टॉपिकवर बोलूयात आपण. एक वेळ अशी असते ना जेव्हा आपण माणसांची खरंच काहीच किंमत करत नाही, आणि जेव्हा आपल्याला त्या माणसाची खूप जास्त गरज असते तेव्हा तो व्यक्ती किंवा तो माणूस आपल्या आयुष्यात नसतो. तर असंच एक इन्सिडेंट माझ्या आयुष्यात घडलं. ती व्यक्ती माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट होती, खूप म्हणजे खूप जास्त, जिच्यासाठी मी जगत होते, जिच्यासाठी मी म्हणजे जगायला पण तयार होते आणि मरायला पण तयार होते, अशी ती माझी